ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण तळोजा 12 या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। अवघ्या आठवडाभरापूर्वी या मेट्रो प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं होतं। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा गेम चेंजर कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असून या प्रकल्पासाठी तब्बल 5,865 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्प हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील लाखो लोकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासोबतच लोकांच्या वेळेची आणि इंधनाचीही मोठी बचत होण्यास मदत होईल। कल्याण तळोजा या मेट्रो 12 साठी कल्याण शीळ मार्गावरील नवीन पलावा शेजारी असलेल्या भागात या प्रकल्पाचे पहिले पाईप ड्रिल यशस्वीपणे करण्यात आलाय। तर पुढील कामाला आता लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। या 12 मेट्रो प्रकल्पामध्ये कल्याण ते तळोजा दरम्यान 19 उन्नत स्थानके असणार असून या स्थानकांच्या बांधकामासाठी MMRDA कडून 1,521 कोटींची निविदाही जाहीर करण्यात आली आहे। यात आज या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन झाल्यानंतर त्याच्या कामाला आणखीनच गती प्राप्त होणार आहे। आगामी 30 महिन्यात हे मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून त्यानंतर ही मेट्रो लाखो लोकांच्या सेवेत दाखल होईल। दरम्यान भूमिपूजनानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त करण्यासह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभारही मानले असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी दिली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।